नमस्कार मित्रांनो, टीईटी आणि सीटीईटी 2026 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर मी तुमच्यासाठी इंग्रजी व्याकरणाचा खूप महत्त्वपूर्ण टॉपिक घेऊन आलो, जिथे तुमचे 2 ते 3 प्रश्न 100% बरोबर होणार. ऍक्टिव्ह पॅसिव्ह आपण आज शिकणार आहोत. शॉर्ट ट्रिक नुसार 2 सेकंदात कशा पद्धतीने प्रश्नाची उत्तर काढायची ती पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघा. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. कसं 2 सेकंदात आपण या प्रश्नाला ओढवणार आहोत बघा. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे. ऍक्टिव्हचं वाक्य आपल्याला पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट कशा पद्धतीने करायचं ते सांगणार. बघा, राम राइट्स अ लेटर. आता जे व्यक्ती नवीन आले असतील त्यांनी पहिले रूल समजून घ्या. कशा पद्धतीने पहिले एकदा रूल क्लिअर झाला तर तुम्ही 100% या प्रश्नांची उत्तरे देसाल. बघा, वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होत असेल, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असेल, त्याच्यानंतर मेन वर्ब असेल आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असेल. वाक्य कंटिन्यू समोर जर असेल तर हे वाक्य राहते ऍक्टिव्हचं. ओके, ऍक्टिव्हचं वाक्य. ओके, त्याच्यानंतर पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करताना काय करणार तर ऑब्जेक्ट पहिले आणणार आपण. ओके, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, मेन वर्बचा थर्ड फॉर्म नेहमी वापरायचा. मेन वर्बचा आपल्याला थर्ड फॉर्म वापरायचा. नंतर बाय ने आपण सब्जेक्ट जोडणार. ओके, सब्जेक्ट. बाकी कॉम्प्लिमेंट वगैरे जे काय आहे आपण समोर घेणारच आहोत. हे अशा पद्धतीने ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागते. आता वॉज वेअर आयएनजी असेल तर वॉज वेअर बीन आयएनजी घ्यावं लागते. त्याच्यानंतर हॅज हॅव असेल तर हॅज हॅव, हॅड असेल तर हॅड बीन करावं लागते. V3 शेवटी असलं पाहिजे. ओके, बघा लक्षात घ्या, इथं मेन वर्बचा थर्ड फॉर्म जिथंही असेल ते पॅसिव्हचं वाक्य राहते. बघा, बी वर्ब थर्ड फॉर्म ओळखायचं कसं. बी प्लस वर्ब थर्ड फॉर्म असेल तर हे पॅसिव्हचं वाक्य राहते. बी वर्ब थर्ड फॉर्म. आता हे प्रत्येक आपल्याला ऍक्टिव्ह मध्ये दिलेले आपल्याला पॅसिव्ह मध्ये कसे कन्वर्ट करायचे. बघा, वाक्याची सुरुवात आपल्याला ऑब्जेक्टने पाहिजे. ऑब्जेक्ट इथं अ लेटर आहे. महत्वाची गोष्ट आहे, टेन्स कधीच चेंज होत नाही, काळ बदलत नाही. लिहून घ्या, काळ बदलत नाही. ओके, याच्यात काळ बदलत नाही. ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये काळ बदलत नाही. डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये काळ बदलतो. काळ तेच ठेवायचा आहे. राईट्स आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. आपल्याला ॲमिजार पाहिजेत. बघा, वाक्य कशात नाही आहे आपल्याला तर सिंपल प्रेझेंट आहे. सिंपल प्रेझेंट मध्ये एम, इज, आर शोधायचा आहे आणि V3. ओके, V3 हे पॅसिव्ह करताना जर तुम्हाला वाक्य वॉज वेअर दिलं असेल, वॉज वेअर ने वाक्याची सुरुवात असेल, आयएनजी असेल तर बीइंग पाहिजे. ओके, बीइंग V3 पाहिजे. ओके, आपल्याला आयएनजी दिलं असेल तर बीइंग V3 करायचं आपल्याला. जर आपल्याला हॅव हॅज दिलेला असेल, हॅव किंवा हॅज, ओके, तर याच्यामध्ये आपल्याला बीन थर्ड फॉर्म करावं लागते. वर्बचा थर्ड फॉर्म हे लक्षात ठेवायचं आहे. वर्बचा सेकंड फॉर्म असेल तरी वॉज वेअरच आपल्याला घ्यायचा आहे. हे एवढं कळालं की तुम्ही सहज सोडवू शकता. आता बघा, आपल्याला हे वाक्य प्रेझेंट मध्ये दिलं आहे. आपल्याला ॲमिजार शोधायचं आहे म्हणजे वॉज आणि हॅज उडून जाईल. ओके, आता इथं आयएनजी लावायचं कामच नाही आहे. आपल्याला कंटिन्यू मध्ये दिलेलं नाही. तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे. अ लेटर इज रिटन बाय राम. बघा, अशा पद्धतीने या प्रश्नाला सहज सोडवलेला आहे. समोर बघा, आता प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. कशा पद्धतीने सोडवणार. ऍक्टिव्हचं वाक्य आपल्याला पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. शी इज कुकिंग फूड. आता बघा, इथं आयएनजी दिलेला आहे आपल्याला वर्ब सोबत. सिंपल म्हणजे प्रेझेंट कंटिन्यूचं वाक्य आहे. आपल्याला इथं काय पाहिजे तर ॲमिजार बीइंग V3 पाहिजे. ॲमिजार बीइंग V3. एम इज आर बीइंग V3. ओके, बीइंग प्लस V3 चेक करा कुठं आहे. बीइंग प्लस V3. बघा, वॉज बीन पाहिजे तर टेन्स चेंज होत नाही. इथं बीइंग नाही आहे म्हणून हे येणार नाही. हॅज बीन येणार नाही. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. फूड इज बीइंग कुक्ड बाय हर. अशा पद्धतीने आपण याला बनवणार आहोत. समजलं असेल. समोरचा प्रश्न आता आपण पाहूया. समोरचा प्रश्न 3 क्रमांकाचा काय म्हटलेला आहे. ऍक्टिव्हचं वाक्य आपल्याला पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशा पद्धतीने कन्वर्ट करणार बघा. इथं दे हॅव कम्प्लिटेड द वर्क आहे. आता हॅव हॅड, बघा, हॅव हॅज हॅड, हॅव हॅज हॅड याच्यासोबत V3 दिला असेल म्हणजे पास्ट टेन्स मध्ये बी असेल किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर आपल्याला इकडं शोधायचं काय आहे तर हॅड, हॅव, हॅज प्लस बीन प्लस V3 शोधायचं आपल्याला. बीन
प्लस V3 वर्बचा थर्ड फॉर्म असं शोधायचं आहे. कशा पद्धतीने शोधणार? हॅड बीन थर्ड फॉर्म, हॅज बीन थर्ड फॉर्म, हॅव बीन थर्ड फॉर्म अशा पद्धतीने आपल्याला शोधायचं आहे. बघा हे वाक्य हॅव हॅज न दिलेलं आहे, तर आपण काय करणार? हॅव हॅज पैकी हॅव हॅजच घ्यावं लागेल आपल्याला, हॅड घेणार नाही आपण, वॉज येणार नाही. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीने आपल्याला शोधायचं आहे. बघा सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सोडवायचं सांगायला लागलो. आता समोरचा प्रश्न बघा. समोरचा प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे. 4थ्या क्रमांकाचा ऍक्टिव्हचं वाक्य आपल्याला पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. द टीचर टॉट अस इंग्लिश. बघा याचं पॅसिव्ह करत असताना बघा टॉट हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे. वर्बचा सेकंड फॉर्म असल्यामुळे आपल्याला इथं काय पाहिजे? वॉज किंवा वेअरने वाक्य पाहिजे आपल्याला. वॉज वेअरने पाहिजे, तर आर येणार नाही, इज येणार नाही. वॉज वेअर पैकी आता दोन पैकी या कोणता येईल? तर लक्षात घ्या इथं वी वेअर. आता इथं दोन ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे. आता दोन्ही वाक्याने सुरुवात होऊ शकते, आपल्याला दोन्हीकडून सुरुवात होऊ शकते. परंतु इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे जे टॉट आहे, टॉट बाय असच्या बाद इथं पाहिजेत काय? इथं टू पाहिजेत होतं आपल्याला. मग इथं टू नाही आहे, नाही तर हे वाक्य बरोबर होतं. टू जर असतं तर हे वाक्य बरोबर असतं, परंतु इथं हे येणार नाही, तर हे येणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. वी वेअर टॉट इंग्लिश बाय द टीचर. अशा पद्धतीने सोडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा. 5व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे? ऍक्टिव्हचं वाक्य आहे हु ब्रोक धिस विंडो. आता बघा इथं ब्रोक वर्बचा सेकंड फॉर्म आहे. सेकंड फॉर्म असल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे? वॉज वेअर घ्यायचा आहे. आणि हुने वाक्याची सुरुवात झाली तर नेहमी बाय हुमने वाक्याची सुरुवात करायची. बाय हुम. आणि वाक्य पास्ट मध्ये असल्यामुळे इथं काय पाहिजे? वॉज किंवा वेअर पाहिजे. वॉज किंवा वेअर. ओके, वॉज किंवा वेअर. आता बघा बाय हुमने वाक्याची सुरुवात पाहिजे, तर हे दोन येणार नाही. या दोन पैकी एक ऑप्शन पाहिजे, तर मग हे इथं लक्षात घ्या. बाय हुम तर आलं, मग त्याच्यानंतर लगेच वॉज किंवा वेअर पाहिजे. वॉज आहे इथं, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने सोडवायचं आहे. बघा याचे फक्त रूल तुम्हाला एकदा कळाले की सहज तुम्ही सोडवू शकता. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. एवढ्या सोप्या पद्धतीत इंग्रजी शिकण्याकरिता. बघा ऍक्टिव्हचं वाक्य कशा पद्धतीने सोडवायचं आहे. क्लोज द डोअर. आता हे वाक्य जे आहे हे वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. कशा पद्धतीने आपण सोडवणार आहोत? तर बघा इथं आपल्याला वाक्याची सुरुवात लेटने पाहिजे किंवा ऑर्डरने पाहिजे. ओके, यू आर ऑर्डर्ड अशा पद्धतीनं पाहिजे. तर लक्षात घ्या लेट, त्याच्यानंतर बघा इथं क्लोज हा वर्ब आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सने वाक्य सुरुवात झाली. लेट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर थर्ड फॉर्म V3 पाहिजे. हे वाक्याची सुरुवात अशी पाहिजेत असते. तर यालाच प्रेफरन्स राहते. यू आर. बघा इथं लेटने वाक्याची सुरुवात पाहिजे तर हे येणार नाही. ओके, लेट द डोअर. बी क्लोज नाही पाहिजे तर बी क्लोज्ड पाहिजे. हे एक ऑप्शन आणि हे एक ऑप्शन दोन्ही सारखेच आहे बघा. परंतु हेही उत्तर बरोबर आहे, तेही उत्तर बरोबर आहे. यू आर ऑर्डर्ड टू क्लोज द डोअर अशा पद्धतीनं. परंतु बघा इथं लक्षात घ्या प्रेफरन्स कोणाला देणार? आयोग प्रेफरन्स देत असते लेटच्या वाक्याला, तर लेटचंच वाक्य तुम्ही जर ऑप्शन मध्ये असेल तर ते शोधायचं आहे. समजलं? समोरचा प्रश्न बघा. समोरचा प्रश्न 7व्या क्रमांकाचा कशा पद्धतीने सोडवणार? ऍक्टिव्हचं वाक्य आहे पीपल स्पीक इंग्लिश ऑल ओव्हर द वर्ल्ड अशा पद्धतीचं वाक्य आहे. याला कशा पद्धतीने सोडवणार आहोत बघा. तर याला सोडवत असताना आपण जर विचार करतो म्हटलं तर वाक्याची सुरुवात इंग्लिशने होईल, तर हे येणार नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर. इंग्लिशने होणार आहे. स्पीक हे वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. फर्स्ट फॉर्म असल्यामुळं मला एक सांगा इथं येणारं वाक्य आपल्याला कशाने पाहिजे? एम इज आर मध्ये, एम इज आणि आर मध्ये. मग याच्यामध्ये वर्ब आपल्याला शोधायची एम इज आर. कुठं आहे? इथं वॉज आहे, हॅज आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीनं सोडवू शकतो आपण सहज. समजलं? समजत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो. अशा पद्धतीनं सोप्या भाषेत जर शिकायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही कोणत्या पदाची तयारी करत आहात आणि कशा पद्धतीने तुम्हाला तयारी करून घ्यायची आहे मला माहिती आहे. ओके, चला ऍक्टिव्हचं वाक्य आहे कशा पद्धतीने सोडवणार? शी विल फिनिश द प्रोजेक्ट टुमॉरो. आता विल फिनिश दिलेला आहे बघा. इथं कधीही मॉडेल वर्ब आलं ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे? मॉडेल वर्ब सोबत बी प्लस V3 शोधायचा. बी प्लस V3 शोधायचा आहे. म्हणजे कॅन बी थर्ड फॉर्म, विल बी थर्ड फॉर्म, शॅल बी थर्ड फॉर्म.
वुड बी थर्ड फॉर्म जे बी असेल त्याच्यासोबत आपल्याला थर्ड फॉर्म पाहिजेत असते. मग विल दिलेला आहे, विल सोबत थर्ड फॉर्म कोणता आहे? विल बी थर्ड फॉर्म. विल बी थर्ड फॉर्म पाहिजेत आपल्याला. विल बी थर्ड फॉर्म इथं दिलेला आहे, इथं नाही आहे, इथंही नाही, हे तर पाहिजेच नाही. इथं वुड नाही पाहिजे कारण आपल्याला टेन्स चेंज नाही करावं लागते, त्या टेन्स मध्ये ठेवावं लागते. ऑप्शन क्रमांक पहिला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं? समोरचा प्रश्न आता 9व्या क्रमांकाचा कसा सोडवणार? ऍक्टिव्हचा आपल्याला पॅसिव्ह करायचा आहे. वी मस्ट ओबे द रूल. आता बघा वी मस्ट, आता मस्ट हे मॉडल वर्ब आहे, आपल्याला मस्ट बी थर्ड फॉर्म पाहिजे. मस्ट बी थर्ड फॉर्म. मस्ट त्याच्यानंतर बी थर्ड फॉर्म. मस्ट बी थर्ड फॉर्म कुठं आहे चेक करायचं वाक्यात. मस्ट बी थर्ड फॉर्म इथं दिसायला लागलं ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर. मस्ट बी थर्ड फॉर्म. बाकी येणार नाही. मस्ट ओबे दिलेला हे येणार नाही, शूड नाही येणार, हे येणार नाही. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर सहज आपण काढू शकतो. बघा समोरचा प्रश्न 10व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे? ऍक्टिव्हचा आपल्याला पॅसिव्ह मध्ये करायचा आहे. डीड ही सॉल्व्ह द प्रॉब्लेम. आता डीड ही सॉल्व्ह द प्रॉब्लेम दिलेला आहे, तर वाक्याची सुरुवात बघा डीडने झाली, याचा अर्थ इथं प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न विचारलेला असेल तर आपल्याला डीड असेल पास्ट टेन्स मध्ये, सिंपल पास्ट टेन्स मध्ये डीड असेल डीड, तर आपल्याला इकडं वॉजने वाक्याची किंवा वेअरने सुरुवात पाहिजे. वॉज किंवा वेअरने वाक्याची सुरुवात पाहिजे. तर इथं हे नाही येणार, हे नाही येणार, 2 ऑप्शन आपले राहिलेले आहेत. मग बघा इथं वर्बचा थर्ड फॉर्म पाहिजेत असते आपल्याला, इथं थर्ड फॉर्म दिलेला आहे, इथं नाही दिलेला आहे, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न पाहिलेल्या विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला आवडले असतील तर चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.